लॉर्ड. प्रियांनो, मी पास्टर शमुवेल पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत करतो. आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत शुद्ध व निर्मळ धर्म काय आहे. हालेलुया. प्रियांनो, या जगामध्ये अनेक धर्म आहेत, परंतु देवाच्या वचनातून आपण पाहूया की शुद्ध आणि निर्मळ धर्म काय आहे. तर प्रियांनो, जर पवित्र शास्त्रात जर आम्ही पाहिलं तर याकोबाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 26 आणि 27 वचन, या वचनामध्ये शुद्ध व निर्मळ धर्म काय आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया. मी या ठिकाणी वाचत आहे देवाचं वचन. आपण धार्मिक आहोत असे जर कोणी मनुष्य समजतो, तथापि तो आपल्या जिभेला आळा घालीत नाही, पण आपल्या अंतःकरणाला भुलवतो, तर त्याचा धर्म व्यर्थ आहे. देव बाप याच्याजवळ शुद्ध व निर्मळ धर्म हाच आहे की अनाथ व विधवा यांचा समाचार त्यांच्या संकटात घेणे आणि आपणाला जगापासून डागविरहित राखणे. हालेलुया. प्रियांनो, प्रत्येक मनुष्याला वाटतं मी धार्मिक आहे. हालेलुया. प्रत्येक मनुष्याला वाटतं की मी माझ्या दृष्टीने पवित्र आहे, माझा धर्म खरा आहे, मी एक धार्मिक मनुष्य आहे. परंतु या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं प्रियांनो, की आपण धार्मिक आहोत असे जर कोणी समजतो, तथापि तो आपल्या जिभेला आळा घालत नाही, तर त्याचा धर्म व्यर्थ आहे. हालेलुया. एखादा मनुष्य जर म्हणत असेल मी फार धार्मिक आहे, माझा धर्म खरा आहे, मी पवित्र आहे, परंतु असे म्हणणारा जर मनुष्य जर आपल्या जिभेला आळा घालत नाही, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवत नाही, आपल्या जिभेने वाईट बोलणं सोडत नाही, तर पवित्र शास्त्र बायबल स्पष्टपणे म्हणतं की त्याचा धर्म व्यर्थ आहे. हालेलुया. प्रियांनो, शुद्ध व निर्मळ धर्म काय आहे, तर या ठिकाणी 27व्या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की देव बाप याच्याजवळ शुद्ध व निर्मळ धर्म हाच आहे की अनाथ व विधवा यांचा समाचार त्यांच्या संकटात घेणे. अनाथ आणि विधवा ज्यांना आधार नाही आहे, हालेलुया, त्यांचा समाचार त्यांच्या संकटात घेणे हाच खरा शुद्ध व निर्मळ धर्म आहे. या ठिकाणी दुसरी गोष्ट काय लिहिलेली आहे की शुद्ध आणि निर्मळ धर्म काय आहे, तर आपणाला जगापासून डागविरहित राखणे. हालेलुया. शुद्ध व निर्मळ धर्म काय आहे? आपणाला जगापासून, म्हणजेच या जगामध्ये
ज्या वाईट गोष्टी आहेत, मोहात पाडणाऱ्या गोष्टी आहेत, व्यर्थ गोष्टी आहेत, ज्यापासून आमच्या जीवनाला काही लाभ नाही, ज्यामुळे आमच्या जीवनाचा नाश होऊ शकतो, ज्यामुळे आमच्या जीवनाची हानी होऊ शकते, की ज्यामुळे आम्ही संकटात आणि अडचणीत पडू शकतो, अशा गोष्टीपासून आपणाला राखणे हाच खरा शुद्ध निर्मळ धर्म आहे, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. हालेलुया. तर प्रियांनो, शुद्ध आणि निर्मळ धर्म काय आहे? तर अनाथ आणि विधवा यांचा समाचार त्यांच्या संकटात घेणे आणि आपणाला या जगापासून डाग विरहित राखणे. हालेलुया. आम्ही म्हणतील तुम्ही धार्मिक आहे, परंतु जिभेवर आळा नाही. आम्ही जर म्हणतील की हो, मी माझ्या स्वतःला फार धार्मिक समजतो, परंतु जिभेवर आळा नाही, तर आमचा धर्म व्यर्थ आहे. या जगापासून जर आम्ही आमच्या स्वतःला डागविरहित राखत नाही, तर आमचा धर्म व्यर्थ आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या धर्माकडे, शुद्ध आणि निर्मळ धर्माकडे आम्हाला वाटचाल केली पाहिजे आणि खऱ्या आणि शुद्ध आणि निर्मळ धर्माची आम्हाला आवड धरली पाहिजे. हालेलुया.